छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की आपल्या सगळ्यांना हिंदू मुस्लिम राजकारण आठवतं। साधारण 30% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात कायम निवडणुकीत हिंदू मुस्लिम होतं। अगदी या जिल्ह्यात काही दशकांपूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खान हवाय की बाण असं विधान केलं होतं। पुढे जसं शिवसेना आणि बाळासाहेबांचा जिल्ह्यावर प्रभाव वाढला तेव्हापासून जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं। 1989 पासून या जिल्ह्याच्या खासदारकीवर शिवसेनेनं अगदी कब्जा केला आहे। 1998 आणि 2019चा अपवाद वगळता इतकी वर्ष शिवसेनेचा खासदार संभाजीनगरमधून निवडून आलाय। मागच्या 2024च्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी विजय मिळवला। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यात महायुतीचा पराभव झाला, पण एकट्या संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आला। पण शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यावर आता त्यांचाच मित्रपक्ष भाजप दावा करत आहे। राज्याचे मागास कल्याण मंत्री आणि संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे पुढच्या लोकसभा निवडणुकीत उभे राहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। तशा प्रकारची तयारी भाजप करत असल्याची चर्चा आहे। भाजप या मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही असल्याचं बोललं जात आहे। यासाठी आतापासूनच भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। यासाठीच मंत्री अतुल सावे यांचा चेहरा पुढे करून मतदारांना हिंट देण्याचा प्रयत्न सुरू आहे। सर्वात विशेष म्हणजे मागच्या 36 वर्षांपैकी तब्बल 30 वर्ष या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय, पण तरीसुद्धा भाजप शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर दावा करत आहे। यात आता नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका देखील कारणीभूत आहेत। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण जर 2029ला भाजपने उमेदवार दिला तर शिवसेना सुद्धा माघार तर घेणार नाही, कारण हा मतदारसंघ आहेच त्यांचा बालेकिल्ला। आणि जर भाजप आणि शिवसेना समोरासमोर उभे राहिले तर मात्र संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांना थेट फायदा होऊ शकतो, कारण याआधीच 2019ला इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमधून विजय मिळवला आहे। पण भाजप या मतदारसंघावर का दावा ठोकतंय? 2029ला शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकतील का? जर उभे राहिले तर याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना होईल का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खासदारकीचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की 1989 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इथल्या मैदानातून जी हिंदुत्वाची डरकाळी फोडली त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला बनला। 1989 पासून शिवसेनेने इथं सातत्याने विजय मिळवला। फक्त 1998 आणि 2019 या दोनच निवडणुका अशा होत्या जिथे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला। 1998च्या पराभवानंतर मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघावर अशी पकड मिळवली की सलग 4 वेळा त्यांनी या बालेकिल्ल्याचं निर्विवाद नेतृत्व केलं। 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा सलग 4 निवडणुकांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी दणदणीत विजय खेचून आणला। पण शिवसेनेला आणि पर्यायानं चंद्रकांत खैरे यांना सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला तो 2019च्या लोकसभा निवडणुकीत। या निवडणुकीत MIM पक्षाचे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला। इम्तियाज जलील यांच्या राजकीय इतिहासाकडे पाहिलं तर ते सुरुवातीला एक पत्रकार होते। 2014 त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून थेट आमदारकी जिंकली। त्यानंतर 2019 वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांच्या युतीचा फायदा घेत त्यांनी लोकसभेच्या आखाड्यात उडी मारली। या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतांचं भक्कम समीकरण जुळून आलं आणि इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या 4,500 मतांच्या निसटत्या फरकानं पराभव केला। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात MIMचा खासदार निवडून येणं हा संपूर्ण राज्यासाठी एक मोठा भूकंप होता। पुढे नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत समीकरणं पुन्हा एकदा बदलली। शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली होती। या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बाजी मारली। संदीपान भुमरे विजय झाले तर MIMचे इम्तियाज जलील हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिले आणि सलग 20 वर्ष या जिल्ह्याचे खासदार राहिलेले उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना चक्क 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं। संदीपान भुमरे यांच्या विजयात ते मराठा समाजाचे असल्याचा मोठा फायदा त्यांना झाला हे नाकारता येणार नाही, कारण त्यावेळेस संपूर्ण राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापलेला होता। मराठा आंदोलनाची लाट आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूती
यामुळेच संदीपान भुमरे यांना मराठा मतांचा मोठा वाटा मिळाला आणि त्यांचा विजय सुकर झाल्याचं उघडपणे बोललं जातं। पण आता या शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यावर भाजपनं आपला दावा ठोकायला सुरुवात केली आहे। राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल सावे हे इथून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत असल्याचं बोललं जातंय। अतुल सावे यांच्या राजकीय प्रवासावर जर नजर टाकली तर त्यांनी औरंगाबाद पूर्व या मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदारकी जिंकून स्वतःचं भक्कम वर्चस्व सिद्ध केलं आहे। 2014 मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यापासून 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी सातत्यानं या मतदारसंघात आपला प्रभाव वाढवला आहे। त्यांच्या याच राजकीय ताकदीच्या जोरावर आणि महापालिका निवडणुकीतील भाजपच्या वाढलेल्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता थेट खासदारकीवर लक्ष केंद्रित केलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हे सगळे राजकीय खेळ समजून घेण्यासाठी इथलं धार्मिक ध्रुवीकरण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या जिल्ह्यात साधारणपणे 70% हिंदू आणि 30% मुस्लिम लोकसंख्या आहे। इथल्या निवडणुका कायम हिंदू विरुद्ध मुस्लिम अशाच ध्रुवीकरणावरती लढल्या जातात। जेव्हा जेव्हा हिंदू मतांमध्ये फूट पडते तेव्हा तेव्हा त्याचा थेट फायदा मुस्लिम उमेदवाराला होतो। मुस्लिम समाज बहुतांश वेळा एकगठ्ठा मतदान करतो आणि एकाच उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो। याच समीकरणाचा फटका 2019 मध्ये बसला होता, जेव्हा हिंदू आणि दलित मते विभागली गेली आणि एक गठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर इम्तियाज जलील निवडून आले। आता 2029च्या निवडणुकीत जर भाजपने या मतदारसंघावर दावा कायम ठेवला आणि अतुल सावे यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं तर पुन्हा एकदा हिंदू मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण आणि विभाजन होईल। काही हिंदू मते भाजपला जातील आणि शिवसेना शिंदे गटाकडे राहतील, तर काही मते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे वळतील। हिंदू मतांची ही तिहेरी फाटाफूट झाली आणि दुसरीकडे मुस्लिम समाजानं इम्तियाज जलील यांच्या पाठीशी पुन्हा एकदा एकगठ्ठा ताकद उभी केली तर जलील यांना पुन्हा एकदा लॉटरी लागू शकते। त्यामुळं भाजप जरी आतापासून तयारी करत असला तरी विद्यमान खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना हा आपला हक्काचा मतदारसंघ सहजासहजी सोडण्यास तयार होतील याची शक्यता अत्यंत कमी आहे। खासदार संदीपान भुमरे हा मतदारसंघ सोडण्यास तयार होणार नाहीत आणि दुसरीकडे भाजप आणि अतुल सावे मात्र लोकसभेची तयारी करत आहेत। या सगळ्या राजकीय साठमारीत 2024च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल देखील महत्त्वाचे ठरतात। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर आणि वैजापूर यांचा समावेश आहे। या 6 मतदारसंघामध्ये महायुतीचे म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळतं। औरंगाबाद पूर्वमधून स्वतः अतुल सावे तर गंगापूरमधून प्रशांत बंब हे भाजपचे आमदार आहेत। दुसरीकडे औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट आणि वैजापूरमधून रमेश बोरनारे यांसारखे शिवसेना शिंदे गटाचे भक्कम नेते आमदार आहेत। तसेच कन्नडमधून शिवसेनेच्या संजना जाधव आणि संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल आमदार आहेत। त्यामुळं 6 पैकी 4 आमदार तर एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि यामुळेच शिवसेनेची ताकद मोठी आहे। विधानसभा मतदारसंघातील आमदारांचं हे संख्याबळ पाहता भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हा लोकसभा मतदारसंघ आपल्याच वाटतोय। परिणामी एका बाजूला शिवसेना आपला गड राखण्यासाठी संघर्ष करणार तर दुसऱ्या बाजूला भाजप आपला विस्तार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार। यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीत नक्की काय होणार, कोण कोणासाठी माघार घेणार आणि या सगळ्या राजकीय खेळीत इम्तियाज जलील पुन्हा बाजी मारणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतुल सावे लोकसभेला उभे राहतील का? ते उभे राहिल्यास एकनाथ शिंदे गटाचं काय होणार? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसत राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा।